येथील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल. अगदी पारदर्शकपणे विटे शहरातल्या कुठल्याही माणसाला त्रास न होता, कसलीही दडपशाही न पाळता तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणे हे काम करावं अशी माफक अपेक्षा मात्र मी या निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्या सगळ्यांच्या विजयाच्या निमित्तानं करतो आणि तमाम विटेकरांच्या वतीनं अपेक्षा व्यक्त करतो. चांगलं काम ज्या पद्धतीनं मी पंचायत समितीने गेल्यानंतर पंचायत समिती राज्यात पहिली आली, झडपीने गेल्यानंतर झडपी राज्यात पहिली आली होती, तशी माझी अपेक्षा या ठिकाणी आहे की एका फक्त स्वच्छतेच्या बाबतीमध्ये नाही तर महाराष्ट्राला ह्याला वाटेल, राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये सगळ्या कारभारामध्ये नगरपालिका विकास शहराचं एक नंबरला असेल असं काम तुम्ही करावं अशी अपेक्षा मी या निमित्तानं व्यक्त करतो. हे काम आमच्या सर्वांच्या म्हणजे विटेकरांच्या माझ्या सगळ्यांच्या अपेक्षा त्या तुमच्यावरती खूप आहे. त्या अपेक्षांचं ओझं आपल्यावरती प्रचंड आहे, त्या अपेक्षांचं ओझं तुम्ही पूर्ण कराल. बाकी तुम्हाला अत्यंत मनपूर्वक शुभेच्छा, सगळ्या 22 नगरसेवकांना शुभेच्छा आणि इथून पुढे चांगल्या पद्धतीने काम करावं अशी अपेक्षा देखील व्यक्त करतो. आणि त्यांनी मास्क लावावं, मी त्यांना म्हणत आहे नमस्कार, त्यांना असं विशेष वाटतं की मी त्यांना ओळखलं. मी आज जाताना त्या मंदिरासमोर गेले आणि नतमस्तक होऊन पाया पडले. तोपर्यंत मनामध्ये मला भेटले नव्हते, पण त्या पाया पडल्या त्या निघून गेल्या. मला माझं देवस्थानाच्या पुढे मी थोडासा हतबंद झालो. म्हणजे मी अनेक निवडणुका यश अपयश बघितले, स्वतःचं अपयश आलं तरी अंगावरती तर त्याचं वाईट वाटत नाही, ते आपल्याला सोसायचं असतं. पण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये गेल्या 3 निवडणुकीमध्ये असे अनेक कुटुंब आहेत की ज्या कुटुंबातल्या महिला आमच्या फक्त सांगण्यावरती पार्टी टिकली पाहिजे या हेतून पराभव माहीत असताना सुद्धा त्या महिला त्या ठिकाणी उभं राहिल्या. आमच्या राम अण्णांच्या मंडळी तर म्हणजे आता मला असं वाटायचं की आता काय होतंय 15 काळ, म्हणजे मला पुरुषांचं टेन्शन नाही. मी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं पण सांगत होते की मला पुरुषांची काळजी नाही, मला महिलांची काळजी नाही. मी नाथ बाबाला एवढंच सांगितलं, बाबा मला आता माझे वडील असते तर कदाचित एखादं ओझं पेरणं माझ्यासाठी सोपं झालं असेल, पण माझ्या वडिलांच्या पश्चात तुला एवढंच मागणं आहे की आता हा वाईटपणा काय माझ्या खांद्यावरती देऊ नको. की अनेक कुटुंब आपण पणाला लावून हे सगळे उभा केले, त्या लोकांना यश दे, कारण हे पेरण्यासारखं मला नाही, आयुष्यभराचा वाटतं मला काय लावून घ्यायचं नाही. इतक्या म्हणजे रामानाची मला किती निवडणूक आली, 4थी 3री-4थी निवडणूक. हे मला इतकं प्रेशर असायचं. आम्ही गमतीने म्हणायचो, रामांना मला सांगायचे की कुठल्याही निवडणुका आल्या एक विशिष्ट प्रकारचे प्रयोग व्हायचे आमच्यावर. त्याच्यावर बापू पण बातम्यात बोलत नाही, आमच्या घरात राहून काय टाकायचं, तुम्ही राहून काय टाकायचं. मग पूर्वी एक व्यवस्था होती बापू, तिथं काय करायचं, तिथं हातात खेळा लावून ठेवायचं, फोटो लावायचा आणि त्याला खेळा लावून ठेवायचा. कोणतरी गेलो होतं मागच्या निवडणुकीच्या वेळेला, तिथनं मला फोन आला, म्हटलं पहिलं खेळ रामानाच्या डोक्याला. रामाना मला इकडे आमच्या खेळात काय डोळं बघायला लागलं. अशा अनेक गोष्टी होत्या की ह्या उभा करत असताना पंत काका निवडणुकीला सामोरं असताना, अर्ज भरत असताना ह्या लोकांना आत्मविश्वास निर्माण करणं, या विटे शहरामध्ये तो आत्मविश्वास तयार करणं आणि ह्या लोकांना परिवर्तनापर्यंत पोहोचवणं ही खूप मोठी जबाबदारी होती. आणि या सगळ्यांच्या उद्या खांद्यावर या सगळ्या मंडळींचं योगदान तुम्हाला दिसून येणार नाही. विधानसभेच्या निवडणुकीला 1 वर्ष होऊन गेला. त्या विधानसभेच्या निवडणुकीला अनिल भाऊंच्या पश्चात, एखाद्या नेतृत्वाच्या पश्चात माझ्यावरती विश्वास ठेवून त्या शहरातल्या अनेक लोकांनी आपल्याला मदत करण्याची भूमिका घेतली. विलास बापूंसारखा माणूस, जो माणूस ती पार्टी उभा करण्यामध्ये 40-50 वर्षाच्या माणसाने चर्चा केली, त्या माणसाने कसल्याही अपेक्षेशिवाय सुहास बाबांवरती त्याच्या पार्टीवरती विश्वास ठेवून आपल्याला पाठिंबा दिला. तुमचं आपण योगदान कधी विसरता का? मग विशाल जावळेकर आले असतील, अनेक लोक आता त्याला मेळाची बालचंद्रबाई तुमची नाव घ्यायला बालचंद्रबाई फक्त शरीरावरच शिकवत, कुठे गेला मी बाकी कुणाची नावं घेणार नाही. पण अशा अनेक लोकांचं योगदान हे आपल्याला नगरपालिकेच्या पदभार स्वीकारताना आपल्याला प्रत्येक गोष्टीची जाणीव असली पाहिजे. त्याला कारण आहे, ज्या वेळेला नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागत होता
प्रत्येक फेरी जेव्हा चालू होती, तुम्हाला कदाचित माहित नसेल पण मी मारुतीरायाच्या मंदिरात बसलो तुम्ही करायचा. आणि काही आता आज मोबाईल नव्हते, विधानसभेच्या निवडणुकीला निकालाबाबतीत एवढी सुद्धा संख्या नव्हती, त्यामुळे मनात अजिबात भीती नव्हती. पण ह्या निवडणुकीला इतकं प्रचंड प्रेशर होतं बापू. आणि जशी जशी पहिली फेरी झाली, मला पहिल्या फेरीला फोन आला की 750-732 मध्ये सगळे नर्वस होत्या. ज्या वेळेला एक 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 फेऱ्या होत होत्या, अपेक्षित नसताना प्रभाग क्रमांक 3चा निकाल पाहिला लागला. सगळे म्हणायचे बाकी सगळं जमलं पण 3चं काय जमलं. म्हणलं 3चं जर जमलं तो सुपडा साबून आला. आणि पहिला निकाल कुठला लागला तर प्रभाग क्रमांक 3चा निकाल लागला. पंत काका, मी विजयी सभेमध्ये नाथबाबाच्या मंदिरामध्ये छोटेखानी भाषण केलं होतं. ते भाषण फार जणांनी ऐकलं नाही आणि ते भाषण मला वाटतं सोशल मीडियावर पण आलं होतं. पण खूप कमी लोकांना माहित आहे की मी त्या भाषणाच्या वेळेला माझ्या मनामध्ये ज्या घटना घडल्या होत्या त्या घटना मात्र तुम्हाला सांगितलं. निकालाच्या आदल्या दिवशी मी रेवण सिद्धाला पाया पडायला गेलो आणि मी तिथे गेलो संध्याकाळी 7:30-8 वाजले असते. आणि मग सभेमध्ये सुद्धा त्या लोकांच्या नावाचा उल्लेख केला होता. 26 उमेदवार उभा होते नगरसेवक पदासाठी, तुम्ही 22 जण निवडून आला. ज्या 4 लोकांचा पराभव झाला त्या लोकांनी त्यांनी दिलेली त्या निवडणुकीमध्ये टक्कर, त्यांनी दिलेली फाईट आणि त्यांनी दिलेल्या निवडणुकीमध्ये जे झुंजवले त्यांनी झुंजवल्यामुळे तुम्हाला हे मोठं यश मिळालं. त्या 4 लोकांना तरी विसरून चालणार. आमच्या साबळेचे असतील, अमर असेल, अमरला तर काही गाडीमध्ये नसताना अगदी 9 दिवस राहिले असताना मी त्याला सांगितलं तुला प्रभाग क्रमांक 11 मध्ये भरायचं. तिने एका शब्दामध्ये त्याला सांगितलं नाही की माझी अडचण आहे, मला तुम्ही माझी बायको ग्रुप आहे, मला डबल उमेदवार देताय. एक पार्टीसाठी जो निर्णय घेतला तो आम्हाला मान्य केला. याच्या रूपाने दिसतंय मानले पाहिजे, खरे आभार मानले पाहिजे ते त्या लोकांचे मानले. आज काही लोक माझ्या नजरेसमोर आहे. 55 वर्षाचा इतिहास माझ्या निकी अजिबात. पण मी जेव्हापासून राजकारणात आलो, जेव्हापासून मला कळते तेव्हापासून अनेक लोक मी जे बघितले त्या लोकांचं एक नामोल्लेख करणं अत्यंत महत्वाचं. म्हणजे तुम्हाला पेटे बांधत असताना आज गरम वकील साहेब दादा त्या ठिकाणी आले आणि मला त्या गोष्टीची जाणीव झाली. आज तुम्हाला आम्ही विजयाचा पेटा बांधतोय, पण एक काळ असा होता की समोर पराभव दिसत असताना बलाढ्य शक्तींच्या विरोधात लढण्याचं काम त्या मंडळीत तेव्हा केलं होतं. तुमचं योगदान तुम्हाला काढता येणार. तुम्हाला सांगायचं कारणच आहे, अनेक लोकांचा त्याग आहे. त्या कुटुंबांच्या परत नाव घेणार नाही. मी माझ्या निवडणुकीच्या निमित्तानं सगळ्या लोकांनी त्या कुटुंबांची नावं घेतली. ज्या कुटुंबांनी हे शहर मोठं करण्यामध्ये, ज्या कुटुंबांनी या शहराचा विकास करण्यामध्ये, या शहराचा भौतिक विकास करण्यामध्ये, सर्वांगीण विकास करण्यामध्ये ज्या कुटुंबांनी योगदान दिले ते सगळ्या कुटुंबांची नावं घेतली. कदाचित त्या लोकांनी मी बघितलं नाही, त्यातल्या अनेक लोकांना अक्षरशः त्या कुटुंबाची वाटच झाली. अनेक लोकांनी बघितलं, काही लोकांचे अगदी पुन्हापर्यंत काही घटना गेल्या आणि इतका प्रचंड त्याग. त्या त्यागानंतर आपण आज या नगरपालिकेमध्ये प्रवेश करताना माझ्या मनामध्ये अनेक शंका कुशंका अनेक मनामध्ये घेतली आणि त्या सगळ्याचं एक पाठीमागं काय होतं, एक दुःख मात्र माझ्या पाठीमागं आजही आहे. मी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्याचा अनेकदा उल्लेख केला होता, पण मी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ह्या गोष्टीचा अजिबात उल्लेख केला नव्हता. ती गोष्ट अशी होती की माझे वडील आणि माझी आई फक्त आज बघायला आहे, ते बघायला असं हवे होते एवढंच फक्त आज माझी इच्छा आहे. विधानसभेच्या यशापेक्षा माझ्या दृष्टीनं सगळ्यात मोठे यश कुठलं असेल या नगरपालिकेच्या 55 वर्षाची सत्ता उलटून टाकण्यामध्ये जे यश मिळाले त्याच्यासारखा आनंद दुसरा होता. मग कुणी योगदान दिले असे अनेक लोक आहेत. मी त्या लोकांचा आज उल्लेख करणार नाही, पण जे इथे उपस्थित आहे त्या सगळ्या लोकांचा मला उल्लेख करावा लागेल. कदाचित काही लोकांची नावं राहतील, काही लोकांचं मुद्दाम तुम्हाला सांगतो की तुमच्या दारात प्रत्येक गोष्ट प्रायोजित केलेली असते. फक्त आपण त्या गोष्टीचं कुठं ना कुठं तरी निमित्त मात्र असतो. आज व्यासपीठावरती बसलेली सगळी मंडळी ज्या विजयी रथाचे सगळे विजयी रथावरती ज्या आरूढ तुम्ही झालाय, खऱ्या अर्थानं जे लोकांचे आभार मानले पाहिजे. खऱ्या अर्थानं या विजयी रथाचे सारथ्य कोणी केलं असेल
तर समोर बसलेला प्रत्येक व्यक्ती, या शहरातला प्रत्येक मतदार, या सगळ्या लोकांनी या विजयरथाचं सारथ्य केल्यामुळे आपण या ठिकाणी पोहोचू शकतो असं म्हटलं तरी काही वाव होणार नाही. म्हणजे निवडणुकीच्या निमित्तानं अनेक प्रकाराची भाषणं झाली असतील. त्या प्रकाराची भाषणं आणि आत्ताचं बरोबर त्याच्यामध्ये त्या भावना खूप वेगळ्या आहेत. त्याच्या पाठीमागच्या ज्या आजपर्यंतच्या 50-55 वर्षांमध्ये ज्या अनेक लोकांचा त्याग आहे, ज्या अनेक लोकांचं समर्पण आहे, त्या अनेक लोकांच्या कुटुंबाच्या भावना त्याच्या पाठीमागे आहेत. अनेक लोक ह्या शहरामध्ये गेली 55 वर्ष टिकून राहिले होते. ज्या 55 वर्षामध्ये ह्या शहरातल्या अनेक लोकांच्यावरती अन्याय झाला होता, त्या सगळ्या लोकांच्या भावना त्या मतपेटीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आल्या आणि तुम्ही या विजयामध्ये त्या ठिकाणी यशस्वी झाला. तुम्ही त्या विजयाचं तुम्ही आज त्या रथावरती आणून झाला असं म्हटलं तरी वाव होणार नाही. जगात कुठलीही इमारत एका दिवसात तयार होत नसते. ती इमारत तयार होत असताना त्या इमारतीचा नकाशा बनवावा लागतो, त्या इमारतीचा पाया खांदावा लागतो, त्या इमारती उभा करत असताना प्रत्येक बीट ही काळजीपूर्वक उभा करायला लागली असती. आज तुम्ही ज्या यशाच्या शिखरावरती बसला आहात, तुम्ही ज्या यशाच्या इमारतीवर आज आरोग्य आहात, त्या इमारतीचा पाया भरण्याची जबाबदारी 55 वर्षामध्ये अनेक लोकांनी केली. अनेक लोकांचा त्याग त्या ठिकाणी आहे. अनेक लोकांनी ह्या शहरामध्ये संघर्ष केला, अनेक लोकांनी प्रसंगी अपमान पचवलाय, अनेक लोकांनी पराजय पचवलाय. आणि त्या सगळ्याचं फलित काय असेल तर पण विधानसभेच्या निवडणुकीला पराभव झाल्यानंतर ज्या वेळेला नगरपालिकेची निवडणूक झाली 2012 साली, समोर सगळं दिसत होतं. काही टिकावला आणण्याची अशी अवस्था होती. पण त्यावेळेला सुद्धा दादा मागणार आहे एवढ्या एका ह्याच्यावरती त्यावेळेला आमची सविताजी लढली, आमचा राजू भायला लढला, आमचा समीर कदम लढला, आमचा अमोल मंडळी लढला. ही सगळी मंडळी त्यांचं योगदान आज त्यांनी एका शब्दाला मला उमेदवारी मागितली नाही. त्यांनी सांगितलं तुम्ही तो निर्णय घ्या, तो आम्हाला मान्य आहे. काही उमेदवार थांबले, बॉबी आमचा अविनाश थांबला, शरद गायकवाड आमचा थांबला. अशी अनेक मंडळी आहेत की ज्यांनी ह्या पार्टीसाठी प्रसंगी आपल्या सगळ्या, कारण आता ह्याला विजय दिसत होता, विजय दिसत असताना सुद्धा ह्या मंडळी प्रसंगी आधार घेतली आणि फक्त आणून ठेवलं. सगळ्यात मोठा विजय कुठं असेल प्रभाग क्रमांक 7 मध्ये यश मिळालं, त्या उज्ज्वलता केला आपण विष्णू प्रणव हरपडे प्रभाग क्रमांक 12 मध्ये त्याला मनामध्ये मला पहिल्या दिवशी विचारलं होतं काय जातीचं समीकरण होईल का, मी असं होणार नाही. पण दुर्दैवानं झालं, तर प्रणवचा पराभव होणं त्याला शक्य नव्हतं. पण तो लढला, त्याने सगळी ताकद पणाला लावली, म्हणून आपण सर्वांनी यश मिळालं. त्या दोन्ही त्या बरोबर त्या निवडून आल्यामध्ये त्या दोघांचं खूप मोठं योगदान त्या ठिकाणी. पहिल्यांदा कोणाला विसरलं नाही पाहिजे. ह्या 4 लोकांना तुम्हाला अजिबात कामा नाही, कारण तुमच्या यशामध्ये त्याचा खूप मोठा वाटा आहे. मी मगाशी मोहनदादांचं नाव त्या ठिकाणी घेतलं केलेले आहे. म्हणजे अगदी 50,000च्या समोर सुद्धा भाषण करताना मला कधी भीती वाटली नाही. पण आज मात्र हे भाषण या ठिकाणी व्यक्त करत असताना माझ्या मनामध्ये एक मला कुठं ना कुठं तरी एक मनात बापू भीती 100% वाटते. पण कधी अपेक्षित नव्हतं एवढं प्रचंड मोठं यश. गेले अनेक दिवस आपण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघतोय त्या आपल्या नगराध्यक्षा सौ काळजीसाठी संजय मेहते यांच्या पदभार स्वीकारण्याच्या कार्यक्रमाने सर्व नगरसेवकांचा पदभार स्वीकारण्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी पार पडतोय. कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित अगदी पारदर्शकपणे विटे शहरातल्या कुठल्याही माणसाला त्रास न होता, कसलीही दडपशाही न पाळता तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणे हे काम करावं अशी माफक अपेक्षा मात्र मी या निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्या सगळ्यांच्या विजयाच्या निमित्तानं करतो आणि तमाम विजयकरांच्या अपेक्षा व्यक्त करतो. चांगलं काम ज्या पद्धतीनं मी पंचायत समितीने गेल्यानंतर पंचायत समिती राज्यात पहिली आली, झडपीने गेल्यानंतर झडपी राज्यात पहिली आली होती, तशी माझी अपेक्षा या ठिकाणी आहे की एका फक्त स्वच्छतेच्या बाबतीमध्ये नाही तर महाराष्ट्राला ह्याला वाटेल, राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये सगळ्या कारभारामध्ये नगरपालिका विकास शहराचं 1 नंबरला असेल असं काम तुम्ही करावं अशी अपेक्षा मी या निमित्तानं व्यक्त करतो. हे काम आमच्या सर्वांच्या म्हणजे गोटेकरांच्या माझ्या सगळ्यांच्या अपेक्षा त्या तुमच्यावरती खूप आहे. त्या अपेक्षांचं ओझं आपल्यावरती प्रचंड आहे. त्या अपेक्षांचं ओझं तुम्ही पूर्ण कराल. बाकी तुम्हाला अत्यंत मनपूर्वक शुभेच्छा.
सगळ्या 22 नगरसेवकांना शुभेच्छा आणि इथून पुढे चांगल्या पद्धतीने काम करावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. कारण तुम्हाला एवढंच सांगतो की असे अनेक चेहरे पाठीमागं तुम्ही जर कदाचित तुमचे त्यांचे रोजचे संबंध नसतील पण उभा राहिलेले असे अनेक मुलं आहेत. म्हणजे आमचा पप्पूदाजी मागे उभा राहिला तुम्हाला पटणार नाही पण ते कशात तुम्हाला पुढे दिसणार नाही. तर आमच्या तरुण मुलांची फार इच्छा आहे. त्या नगरपालिकेच्या प्रणागामध्ये पहिली सभा अशी होती की ज्या सभेला विद्यार्थ्या एकही गाडा बंद आणि मी तुम्हाला मुद्दाम सांगतो तुम्ही पदभार स्वीकारण्याआधी सुद्धा मी संबंधित त्या ज्या गाड्यांचं आपल्याला पुनर्वसन करावं लागणार ते सगळ्या लोकांना बोलून घेतलो आणि त्यांना एका भाषेत सांगितलं तुम्ही मनामध्ये भीती बाळगू नका, मनामध्ये शंका बाळगू नका की तुम्ही मत दिलं नाही मग आता सुहासबाबत काय म्हणजे सुहासबाबा चहा पाहत आहे त्यांना चहा पाजलाय माझ्या स्वतःच्या पैशाचा आणि त्यांना विचारलंय की तुम्हाला मी दोन जागा दाखवतो तुमच्या सोयीने मला सांगा त्या ठिकाणी कुठं तुम्हाला पुनर्वसित करायचं आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की समोर बसलेल्या सगळ्या लोकांनी तुम्ही कुणाच्या बाबतीत चुकीचं अजिबात न वागता शांतपणे प्रामाणिकपणे काम करेल. जर तुमची 5 वर्ष तुम्हाला त्या ठिकाणी काम करायचं आहे ते काम तुम्ही प्रामाणिकपणे करावं अशी अपेक्षा ठिकाणी व्यक्त करतो. मी जाता एवढंच सांगतो की नगरसेवकांनी तुमच्या प्रभागामध्ये सतत भेटत राहिलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. प्रत्येक प्रभागामध्ये महिन्यातनं एक मीटिंग व्हावी तुमची आणि तुमच्या प्रभागाला मीच साहेबांना सांगतो की एक नोडल ऑफिसर तुम्हाला दिला जाईल जो त्या तुमच्या मीटिंगमध्ये ज्या लोकांनी तक्रारी मांडली त्या तक्रारीचं काम लागणे नाही त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी संबंधित नोडल अधिकारी नोडल ऑफिसरची घेईल आणि प्रभागामध्ये तुमचा संपर्क पाहिजे. त्या प्रभागातील सगळी कामं मग गेलेला असू द्या नसू द्या तसलं काय बघायचं नाही. ते बघत नाही म्हणून आपण 2004 ला 12,000 मागवतो त्या विजयापर्यंत पोहोचू द्या 22 आलेल्या प्रत्येक माणसाचं काम करण्याची भूमिका तुम्ही घ्यावी अशी माफक अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो. टीका टिप्पणी करण्यापेक्षा माझी विनंती आहे म्हणजे पेडोलोचे असतील जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचे असतील तुमच्या बाबतीत तक्रार येता कामा नये. जेवढा अधिकाऱ्यांच्या बाबतीत चांगला आहे तेवढा अधिकाऱ्यांच्या बाबतीत सगळ्यात वाईट गुण आमदार असेल तर तो सुहास बाबा आहे लक्षात. आणि दुसरं काय आहे मला तुम्ही फसवू शकत नाही अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे. दुसरं तुमच्या चहाच्या सुद्धा मिळत नाही त्यामुळे तुम्ही मला प्रेशर करू शकत नाही. मी तुमचा कार्यक्रमच करणार. काही ज्या जुन्या सवयी इथल्या होत्या त्या इथल्या सवयी तुम्हाला कदाचित पचायला जड जाईल. हळूहळू नाही आजच मोडायच्या आजच. मानसिक तुम्हाला पगार जो मिळतो ना ते तुम्हाला शासनाचा पगार मिळतोय आणि या भेटीतल्या तमाम लोकांची सेवा करण्यात तुम्हाला पगार मिळतोय. कुणाच्या एका कुटुंबाची सेवा करायला तुम्हाला पगार मिळत नाही. तुम्ही सेवा करायची आहे तुम्ही तुमचं कर्तव्य करायचं आहे ते या भेटी शहरातल्या सामान्य नागरिकांसाठी कर्तव्य करायचं एकदा बाण ठेवून काम करायचं. कारण प्रचाराला जात असताना अनेक लोकांनी सांगितले घरकुलाचे पैसे घेतलं महाभाग आहेत काहीतरी या ठिकाणी इथपर्यंत ठीक होतं. शौचालयाचे पैसे पण घेतले आता ह्याच्यापेक्षा खाली होतो ना आणि ते चालणार नाही. इथून पुढं एक जरी तक्रार आली तर त्या तक्रारीचा उहापोह केला जाईल आणि संबंधित कर्मचाऱ्याला संबंधित अधिकाऱ्याला त्याची शिक्षा मिळेल. ती शिक्षा मिळू नये तुमचं काम आहे त्या ठिकाणी काम करणं. आणि जर आताच प्रेशर वाटत असेल तर मला सांगा 16 तारखेला आचारसंहिता संपली महापालिकेची तुमच्या इच्छेनुसार सोयीनुसार तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचतो. म्हणजे मी फक्त निवडून आलेल्या नगरसेवकांना बोलणार तुम्ही ऐकून घ्यायचं चालणार नाही. कारण प्रशासन आणि पदाधिकारी ही रथाची 2 चाकं असतात. एका चाकाने खुचून न चालत नाही चुकीचं वागून चालत नाही. दोघांनाही त्या ठिकाणी समान काम करावं लागतं. ही जबाबदारी तुमच्या सर्वांची तुम्ही घ्यावी अशी अपेक्षा मी या ठिकाणी पूर्ण करणार आहे. आता पंधराका सगळ्या नगरवासींच्या सत्कारच्या कार्यक्रमाला आणि पदभाराच्या कार्यक्रमाला शिवून सगळ्यांना गेलो आम्ही काय बोललेलं नाही.
आम्ही प्रशासकीय लोकांचा मान सन्मान राखणे हे सुद्धा आपलं काम आहे. ते राखावं अशी माझी अपेक्षा आहे. कारण मी आमदार असून सुद्धा आज ताब्यात कुठल्याही अधिकाऱ्याचा त्या ठिकाणी अपमान व्हावा अशी भूमिका मी कधी घेतली नाही. पण त्यांच्यावरती आपला वचक सुद्धा असावा, त्यांच्यावरती आपला दरब सुद्धा असावा, ही भूमिका तुम्हाला सर्वांना ताकदीने घ्यावी लागेल. कारण तुम्ही अधिकाऱ्यांसाठी नाही, तुम्ही ह्या शहरातल्या सर्वसामान्य माणसांसाठी ही भूमिका तुम्हाला घ्यावं लागेल. मी तुम्हाला मुद्दाम सांगणार आहे. आता काही केडरचे लोक आहेत, काही विना केडरचे लोक आहेत. आता जुन्या सवयी सगळ्यांनी सोडल्या पाहिजेत. आता माईक मला असं वाटतं एक ना एक की बिनकरून सांगणार आहे. म्हणजे माझा काय तुमच्यावरती अजिबात मी तुम्हाला रोज काय म्हणजे तुमच्या अगोदर राहणार. तुम्हाला काम करण्याची मोकळीक आहे. मोकळीक म्हणजे 15 का म्हणायचं बाबरांच्या पार्टीमध्ये सगळ्यात मोठा वीक पॉईंट काय असेल तर प्रचंड लोकशाहीचं पार्टीचा आणि पुढच्या पार्टी सांगायची काय आहे तर हुकुमशाहीचं. ती हुकुमशाही म्हणून आपण त्या ठिकाणी लोकशाहीचा मार्ग आणणार. तुम्हाला ज्या गोष्टी आपण नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सभेमध्ये सांगितले की या शहरातल्या प्रत्येक नागरिकाचं काम, या शहरातल्या प्रत्येक नागरिकाला असं वाटलं पाहिजे की तोच नगराध्यक्ष आहे. तुमच्या प्रभागातल्या प्रत्येक नगरसेवकाला असं वाटलं पाहिजे की तोच नगरसेवक म्हणून काम करतो. एवढा प्रत्येक अजिबात दडपशाही न करता, कसलाही राग मनामध्ये न करता, नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आपल्यातलं शत्रुत्व संपलं हे ग्रहित करून कुणावरती सुद्धा केस करू नका, कुणाला वाईट बोलू नका. या शहरातला कुठलाही सामान्य नागरिक आजपर्यंत या नगर परिषदेमध्ये दहशती बघेल अगदी खुल्या मनानं आज सगळ्या त्या माणसाने प्रवेश केला नाही. आज ही सगळी मंडळी नगरपालिकेमध्ये आली पाहिजे, तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, त्यांचं काम तुम्ही ऐकलं पाहिजे, त्यांचा मान सन्मान तुम्ही राखला पाहिजे. एकाही सामान्य नागरिकाला तुमच्याकडे उलट उत्तर जाता कामा नये. ही जबाबदारी तुम्हाला त्या ठिकाणी सर्वांना पार पाडावी लागेल. आलेल्या प्रत्येक नागरिकाचा सन्मान करणं, त्या माणसाचं काम करणं, ही जबाबदारी तुम्हाला सर्वांना एकत्रितपणे 22 लोकांना आणि काकींना तुम्हाला अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडून माझी विनंती आहे. मी नगरपालिकेच्या निवडणुकीला शब्द दिला लोकांना, इथून पुढच्या कुठल्याही गावामध्ये या नगरपालिकेमध्ये सर्वसामान्य नागरिकांकडून अजिबात कुठल्याही पैशाचा व्यवहार होणार नाही. आम्ही अभिवचन हे अभिवचन तुम्हाला पाळावं लागेल. तुम्ही मला सांगा तुमच्या अडचण आहे, प्रसंगी माझा एखादा गुंठा येऊ, आमच्या गुंठ्याला देत नाही कारण आमचं काळजीत आहे. त्यामुळे त्या अजिबात अपेक्षा तुम्हाला या नगरपालिकेच्या पुढच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये करायच्या नाही. निदर्शनास आलं तर जो शब्द मी दिला होता तो शब्द मी आजही पूर्ण करणार हा माझा प्रतिज्ञा तुम्हाला सर्वांना शब्द आहे. प्रदीर्घ सत्तेला हादरा देऊन आपण बाजूला करणं आणि इथपर्यंत यश मिळवलं म्हणजे 2 नगरसेवक म्हणून ज्या पार्टीची चेष्टा केली त्या 2 अजून एक 2 लावला त्या लोकांनी आणि 2चे 22 झाले. इतकं मोठं यश एवढं सोपं नसतं. त्या यशामध्ये अनेक लोकांचा त्याग आहे. तुम्हाला माझी विनंती आहे, कदाचित तुम्ही बघितलं असेल अनेक लोक काजल काकींना कोण वहिनी म्हणतं, कोण ताई म्हणतं, मी एकटाच काजल काकी म्हणतो. त्याला कारण आहे, 2 गोष्टींचा उल्लेख मी या ठिकाणी करणार आहे. तुम्ही मला अशा पोशाखामध्ये कधी बघितलं नसेल. हा माझ्या वडिलांचा पोशाख आहे. या प्रसंगी जरी आपला वडील त्यानिमित्ताने कुठेतरी असावा त्या हेतून मी तिथे पहिला केला. आणि दुसरं तुम्ही माझ्या आईचा चेहरा बघा आणि तुम्ही काजल काकींचा चेहरा बघा. काकी म्हणण्या पाठीमागं त्या भावना माझ्या निश्चितपणे येत आहेत. त्यामुळे तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही ज्याला बसणार आहे या खुर्चीवरती त्यावेळेला या शहरातल्या तमाम लोकांचं काम करणं की आपल्या पार्टीचं ध्येय धोरण आहे. आपली पार्टी जबाबदारीने गेली अनेक वर्षांनी त्या ठिकाणी काम करते. जे शब्द आपण या ठिकाणी निवडणुकीच्या निमित्तानं लोकांना दिले ते सगळे शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्या सर्वांची आवश्यक आहे. दादाने त्याच्या मनोगतामध्ये सांगितलं
की ताकदीनं काम करण्याचा प्रयत्न तुमच्या सर्वांचा लोकप्रतिनिधी आहे मी करतोय. सगळ्यात मोठी जमेची बाजू कुठली असेल तर ज्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून नगर विकास खात्याचं काम होतं सुदैवानं आपले नेते मान्य एकनाथ शिंदे साहेब त्या खात्याचे मंत्री आहेत. लक्षात त्यांनी शब्द दिला आपल्याला आणि शब्दाला पक्का असणारा नेता कोण असेल तर एकनाथ शिंदे साहेब असतात. त्यांनी शब्द दिलाय की विटा नगरपालिकेने दत्तक केला. मी तुम्हाला मुद्दाम सांगतो की सभेला लेट आले पंत काका कमी वयामध्ये ह्या सगळ्यांना मी सामोरं जाण्याचा प्रयत्न केला. पण मला त्या विक्रेकरांच्या जनतेचं ह्या विक्रेत्या तमाम मतदारांचं मनापासून आभार मानायचं आहे की तुम्ही खूप मोठी ताकद या सुहास बाबांना कमी वयामध्ये त्याच्या पाठीमागे उभा करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे निकाल लागला मी पूर्ण फेऱ्या झाल्याशिवाय मी अजिबात गुलाबात आलो नाही. ज्यावेळेला 4थी फेरी पूर्ण झाली ज्यावेळेला विजय पक्का झाला त्यावेळेला मी मालकाच्या मंदिरातनं आम्ही सगळे बाहेर पडलो. पण पंत काका हे सांगण्यासारखं नाही तरी मुद्दाम तुम्हाला सांगतो सगळे गुलाबात होते. पण उज्ज्वला काकींचा रोहित अमर आणि प्रणव ही 3 माणसं माझ्या बरोबर नसतो पण मी गुलाब घेऊन नव्हतो. कारण त्या ठिकाणी त्यांचं योगदान होतं. त्या तिघांनाही बरोबर घेतलं सगळ्यांना बरोबर घेतलं आणि मगच आम्ही त्या ठिकाणी गुलाबामध्ये जाण्याचा प्रयत्न घेतला. पहिला आमदार असेल ज्या मी अमृताला खांद्यावर गेलं म्हणजे बट नॅचरल आहे. पण पहिला आमदार असेल की अमर शितोळे माझा मित्र पण आहे आणि माझा कार्यकर्ता पण आहे. तो आल्या आल्या त्याला खांद्यावर घेऊन आपल्याला पहिला आमदार घ्यायला पण त्यांचं सगळ्यांचं योगदान त्यांचं सगळ्यांचा त्याग मला माहिती आहे. मिरवणुकीला आपण ज्यावेळेला निघालो होतो त्यावेळेला कदाचित तुम्ही सर्वांनी गुलाबामध्ये तुम्हाला चेहरे ओळखले नसतील. तुम्हाला लोक पेढे भरवत होते तुम्हाला लोक उडवत होती तुम्हाला लोक हार घालत होती तुम्हाला लोक बुके देत होते. प्रचंड लोक त्या ठिकाणी आनंद साजरा करत होती. पण मी अशी लोक बघितले की जी लोक या ठिकाणी तुम्हाला हार घालत असताना मान खाली करून काढताना त्यांचे आनंद अश्रू लपवताना मी काय लोक बघितले. तुम्हाला हे सांगायचं कारण हेच आहे की इथून पुढच्या काळामध्ये जेव्हा तुम्ही कारभार करणार आहे कारभार करत असताना ह्या सगळ्या लोकांच्या बरोबर या जी लोक रडले का तुमच्यासाठी ज्या लोकांनी आनंदाश्रू घालले जी लोक धाय बघून रडले त्या विषयानंतर त्या लोकांचा मान सन्मान राखण्याची नैतिक जबाबदारी कोणाची असेल तुमच्या खांद्यावर तुमच्यापर्यंत आला पाहिजे. त्याच्या मनामध्ये कसलीही व्यक्ती नगरपालिकेमध्ये राहिली नाही पाहिजे. हे काम तुम्ही सर्वांनी करावं अशी अपेक्षा करतो आणि विटेकरांना एक आवाहन करतो एकदा सहज येऊन जावं नगरपालिका. तर असे अनेक लोक मला कालपासून भेटले इतकी लोक मला भेटले या कार्यक्रमापूर्वी मला अशा अनेक लोकांनी मला सांगितले की आज तागाला मी नगरपालिकेला आला किमान 50% लोक तसे असते किमान 50% शहरात. तर माझं तुम्हाला विनंती आहे की तुम्ही बसाच शहरातल्या तमाम लोकांना विनंती आहे तुमचं काम असू द्या नसू द्या या आठवड्याभरती एकदा सगळी फिरून जावं नगरपालिकेला सन्मानाने या ताकदीने या. तर ही नगरपालिका कुणाच्या बापाची नाही तुमची नगरपालिका आहे. तुमच्या सर्वांच्या सर्वसामान्य माणसाची नगरपालिका आहे. ती भावना तुमच्यामध्ये येऊ द्या. तुमचं प्रत्येक काम यांच्यापर्यंत पोहोचवा. ते करून देण्याची जबाबदारी आम्ही सगळे एकत्रितपणे पूर्ण करू. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आणि तमाम विटेकरांचं मनापासून आभार मानून थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.